मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचं सावट आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील गेल्या 8 दिवसापासून पावसाने कहर केलेला आहे। आता आपण धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी या ठिकाणी आहोत। आपण पाहताय की या शेतामध्ये सोयाबीनचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेताला शेततळ्याचं स्वरूप आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात की बाबा काय झालंय, नुकसान किती झालेलं आहे। नुकसान भरपूर झालेलं आहे साहेब। हा, किती पाऊस किती झालाय? पाऊस लय झालाय कचून। दरवर्षी एवढा पाऊस कधी होत नसतोय। शासन मदत द्यायला का ताडपत्रीची किंमत निघाना गेली आमच्या, एवढी मदत द्यायला लागले। कैलास पाटील आले काल गावात हिंडून गेले, मदत देऊ म्हणले। 8,600 रुपये हेक्टर, त्याच्या मागे 25 माणसांनी बोकांडी बसा गाड्या घेऊन। मग आम्ही सोयाबीनचं किती नुकसान झालं? सोयाबीन 3 हेक्टर नुकसान झालं आमचं। त्याच्यामध्ये काय बघा बरं, आता हे पाणी असं काय निघणार आहे? 5 रुपये शेकड्यानं पैसे काढून पेरणी केली आम्ही। ह्याच्यामध्ये व्याजच नाही सावकाराचं, मुदल तर महागच राहिला। बाबा काय सांगाल, असा पाऊस झाला होता का यादी कधी? पहिलीच वेळ पाऊस व्हायची असं जास्त पाऊस नव्हता। काय तुमचं किती नुकसान झालं शेताचं? 3 हेक्टरचं सोयाबीनच होतं? सोयाबीन सगळं पाण्याखाली आहे सोयाबीन। काय पंचनामे वगैरे सुरू आहेत? काय पंचनामे करून काय देत नाहीत ना, काय नाही देत नाही। तिथे गाड्या येऊन गेल्या, बघितलं काय नाही। कुठं 8,000 आणि 7,000 रुपये तेवढे काय होणार? काय बाबा काय मागणी आहे शासनाकडे, नेमकी मागणी काय असणार आहे? शासनाकडल्या मागणीनं काहीच होत नाही शेतकऱ्याला। 100% नुकसान झाले। हा, 5 आणि 7 आणि 8,000 म्हणजे त्याच्या निश्चय त्या बायाच्या खुरपणीच्या रोजगारच्या नाहीत। हे नुकसान आतोनात नुकसान झालेलं आहे। 50,000 बी कमीच आहे शेतकऱ्याला। पण त्याला काय जी वाटतं मदत म्हणून जी मिळेल ती मिळेल, पण ही काय तुकडी मदत आहे। ते 7 आणि 8,000 म्हणते ती। 50,000च्या पुढूनच शेतकऱ्याला हेक्टरी मदत दिली पाहिजे शासनानं। ही शासन मदत करे शेतकऱ्याला वाटतंय का, खात्री आहे का? असं वाटतंय मला तर। शासन मदत करेल यावेळेस, कारण पाऊस लय भयानक पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे शासनावर बी विश्वास आहे, करील असं वाटतंय। आम्हा नुकसान झालंय, किती नुकसान झालंय? 3 हेक्टर सोयाबीनच होतं का? समजे सोयाबीन आहे। कशात देतात लावला नुसतं, बोलतात नुसतं देतो म्हणते नुसतं, करतात काय करतात काय येते नुसतं पंचनामा करायला कोणी इकडे यायला तयार नाही। आणि नुसतं म्हणतात पंचनामा आहे, एवढा पाठवतो तेवढा देतावर काय कोणी देणार घेणार? नुसतं उघड शेतकरी मारायची बारी आली। काय करायचं? नुसतं उघड टोळं पुसायचं काम आहे, दुसरं काय नाही। उघड नुसतं हाय काय हाय काय नाही, काय देत नाही ते घेत नाही। ते उघड मातापुरतं इथं जख मारते, इथं पुन्हा कोण येतं इकडं? शेतकरी मारायला का माणसं मारायला कोणी येत नाही, जात नाही, काय सुद्धा करीत नाही जेव्हा नुसतं। शासन तर म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांना मदत करणार। मारायला शेतकरी तरी पाठीशीच म्हणतात, नुसतं वरून पांघरून टाकायचं का नुसतं त्याच्यावर? काय कोणी करीत नाही ना, काय नाही, नुसतं बोलायला नुसतं येते नुसते, बाकी काय नाही। काल येऊन गेले कुठं काय केलं, नुसतं बघून गेले रस्त्याने हिंडून। शेतकरी मारायची बारी आली इकडं। हा, खरं काय राहिलं कुठं? नुसतं डोळं पोसायचं काम झालं, पांघरून टाकायचं झालं। भैया काल परवा एकनाथ शिंदे, अजित पवार आले होते, इकडे आले होते का पाहणी करायला? इकडं नव्हते आले। होय, काय मागणी काय आता सरकारकडे? मागणी कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये द्यावे, तवा ब्याचा आणि खताचा खर्च निघत आहे। शिल्लक काही राहत नाही, फक्त खर्च निघत आहे। उन्हाळेपासून नांगरणं केली, पाळ्या मारल्या, पेरणी केली, तेवढं तरी पैसे निघत आहेत, शिल्लक काही राहत नाही। काय सरकार मदत करेल का शेतकऱ्यांना? करील वाटतंय, थोडं वाटतंय। पंचनामे तर करायची गरजच नाही, त्यांनी कळत नाही का पाऊस किती झालाय काय? त्यांनी सगळा अभ्यास असतंच की। पंचनाम्याचा घाट न घालता जो निसर्ग कोपलाय, त्यामुळं पंचनाम्याच्या घाट न घालता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि ही मदत तुटपुंजी न करता सरसकट योग्य प्रमाणात मदत करावी असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मी वैभव पारवे, लोकशिवाय मराठी, वाखरवाडी, धाराशिव।